हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी रिसर्च ॲप्टिट्यूड पेपर 1 रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटवरचा एमसीक्यू प्रॅक्टिस करायची आहे. एमसीक्यू प्रॅक्टिसचा हा फर्स्ट पार्ट आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे, जी होणार आहे 26 मार्चला. सो 26 मार्चच्या एक्झामला टार्गेट करण्यासाठी एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये पेपर 1चा संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. वेळेमध्ये पेपर कसा सॉल्व्ह करायचा याची पूर्ण प्रॅक्टिस होणार आहे. 50x50 म्हणजे प्रत्येक टेस्ट 50 टेस्ट आहेत. 50 टेस्टमध्ये 50 प्रश्नांची ही एक टेस्ट असणार आहे. एवढ्या एमसीक्यूजची प्रॅक्टिस तुमची या टेस्ट सिरीजमध्ये होणार आहे. ही टेस्ट सिरीजची न्यू बॅच 8 मार्च म्हणजे आजपासून स्टार्ट होते, जी 25 तारखेपर्यंत चालेल. म्हणजे शेवटच्या डे पर्यंत तुमची ही पेपर 1ची प्रॅक्टिस ही टेस्ट करून घेणार आहे. सो या टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच तुम्ही या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता. टेस्ट सिरीज शिवाय आमच्याकडे क्विक रिव्हिजन पीडीएफ आहे पेपर 1 साठी, ज्या क्विक रिव्हिजन मध्ये 2000 प्लस एमसीक्यूज आहेत सगळ्या युनिटवरचे. ठीक आहे, पेपर 1 साठी जे युनिट्स आहेत त्या सगळ्या युनिट्सचे एमसीक्यूज याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. म्हणजे सगळे युनिट तुमच्या याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. या क्विक रिव्हिजनची पीडीएफची प्राइस आहे 699 रुपये आणि या पीडीएफ मुळे म्हणजे 2 ते 3 दिवस अगोदर किंवा तुम्ही जर अख्खा दिवस जर दिला या पीडीएफला रिव्हिजन करण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला पेपर 1 मध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळवण्यासाठी या पीडीएफची हेल्प होणार आहे. म्हणून याला क्विक रिव्हिजन पीडीएफ आम्ही म्हटलेलं आहे. ती मिळवण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे आणि लगेचच तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. पेपर 1 सोबतच पेपर 2 साठी देखील नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत, जे क्विक रिव्हिजन म्हणून किंवा लास्ट मिनिट प्रिपरेशन साठी ह्या नोट्स आणि एमसीक्यूज तुम्ही वाचू शकता. इकडे दिलेल्या सब्जेक्टसाठी हे अवेलेबल आहेत. फीस आहे 1600 रुपीज. डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट 1280 रुपीज तिची प्राइस आहे. सेम प्रोसिजर फॉलो करायची. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे आणि आपली पीडीएफ नोट्सची आणि एमसीक्यूजची मिळवायची आहे. Okay, let's start with the question. Theory generation is a purpose of dash dash research. सिद्धांत निर्मिती हा डॅश डॅश संशोधनाचा हेतू आहे. ऑप्शन्स आर अप्लाइड, ऍक्शन, बेसिक, सर्वे. उपयोजित, कृती, मूलभूत, सर्वेक्षण. ठीक आहे, खाली दिलेले ऑप्शन्स काय आहेत? संशोधनाचे प्रकार आहेत. सो असा कोणता सिद्धांत आहे, संशोधन आहे ज्याच्यामध्ये सिद्धांत निर्मिती केली जाते, थिअरी निर्माण केली जाते. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, बेसिक. ठीक आहे, बेसिक, मूलभूत, प्युअर हे काय आहे? सिद्धांत निर्मितीचे सिद्धांत निर्मिती करणारे संशोधन पद्धती आहेत किंवा सिद्धांत निर्मिती करणारा संशोधनाचा प्रकार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे इन एन एक्सपेरिमेंट द रिसर्चर स्किलफुली मॅनिपुलेट्स डॅश डॅश व्हेरिएबल्स अँड मेजर्स चेंज इन डॅश डॅश व्हेरिएबल्स. ठीक आहे, प्रयोगामध्ये संशोधक डॅश डॅश चलांची कौशल्याने हाताळणी करतो आणि चलातील बदलांचे मापन करतो. कोणत्या चलांची कौशल्य हाताळतो आणि कोणत्या चलांची बदलांची मापन करतो. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत कंट्रोल, इंडिपेंडेंट, एक्सटर्नल, एन्व्हायरमेंट, इंडिपेंडेंट, परतंत्र, स्वतंत्र. ठीक आहे, नियंत्रित स्वतंत्र, बाह्य परतंत्र, स्वतंत्र परतंत्र, परतंत्र स्वतंत्र. सो यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थर्ड, स्वतंत्र आणि परतंत्र. ठीक आहे, इंडिपेंडेंट आणि परतंत्र पण याच्यामध्ये बदलांचे मापन करतो. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर 3 आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे द डॅश डॅश मेथड ऑफ अक्वायरिंग नॉलेज इन रिसर्च इज कन्सिडर ऑथोरेटिव्ह. संशोधनात ज्ञान संपादनाची डॅश डॅश पद्धती अधिकृत मानली जाते. ऑप्शन्स आहेत पर्सनल एक्सपिरियन्स, अपकमिंग, सायंटिफिक, एक्सपर्ट ओपिनियन. वैयक्तिक अनुभव, उद्गामी, वैज्ञानिक, तज्ञानुमान. ठीक आहे, यापैकी कोणती पद्धती आहे ज्याच्यामध्ये ज्ञान संपादन करतो आपण? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, सायंटिफिक. रिसर्च आहे ते सगळे कसे केले जातात? सायंटिफिक, वैज्ञानिक पद्धतीने केले जातात. म्हणूनच त्याच्यामध्ये आपल्याला अधिकृत माहिती मिळते आणि ज्ञान संपादन सुद्धा होतं. म्हणून ऑप्शन करेक्ट कुठला आहे? ते ऑप्शन 3. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनल अँड एक्सटर्नल इव्हॅल्युएशन आर रिलेटेड टू द टर्म डॅश डॅश रिसर्च मेथड. अंतर्गत व बाह्य परीक्षण हे संबोध डॅश डॅश संशोधन पद्धतीशी निगडीत आहेत. ऑप्शन्स आहेत इंडिव्हिज्युअल स्टडी, ऍक्शन्स, सर्वे, हिस्टोरिकल.
व्यक्ती अभ्यास, कृती, सर्वेक्षण, ऐतिहासिक. कोणत्या संशोधन पद्धतीशी निगडीत आहे अंतर्गत व बाह्य परीक्षण? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 ऐतिहासिक. का? कारण हिस्टॉरिकल म्हणजे ऑलरेडी घडून गेलेल्या घटना आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला रिसर्च करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जे दुय्यम स्रोत आहे त्याच्यामधून इन्फॉर्मेशन मिळवायचे आहे. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल? इंटरनल आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशन दोन्ही करावं लागतं. ठीक आहे, हिस्टॉरिकल मेथड मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिसर्च मेथड दॅट स्टडीज कॅज्युअल रिलेशनशिप अँड ट्रेसेस पॉसिबल कॉज बॅकवर्ड्स. कार्यकारण संबंध अभ्यासणारी आणि मागे जाऊन संभाव्य कारणे शोधणारी संशोधन पद्धती खालीलपैकी कोणती? ऑप्शन्स आहेत हिस्टॉरिकल मेथड, इंडिव्हिज्युअल स्टडी मेथड्स, पोस्ट इफेक्ट कॅज्युअलिटी, एक्सपेरिमेंटल मेथड. ठीक आहे, ऐतिहासिक पद्धती, व्यक्ती अभ्यास पद्धती, परिणामोत्तर कारणी मीमांसा आणि प्रायोगिक पद्धती. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 परिणामोत्तर कारण मीमांसा, पोस्ट इफेक्ट कॅज्युअलिटी. या पद्धतीद्वारे काय करू शकतो आपण? कार्यकारी संबंध तपासू शकतो, अभ्यासू शकतो. मागे जाऊन संभाव्य कारण शोधणं म्हणजे एखादी इव्हेंट घडून गेलेला असेल, एखादी घटना जर घडून गेली असेल तर त्याचा इफेक्ट किंवा परिणाम काय झालेला याचा अभ्यास करताना फक्त आपल्याला या पद्धतीचा उपयोग करता येतो किंवा या पद्धतीने आपल्याला स्टडी करता येतो. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ डिस्क्रिप्टिव्ह सर्वे रिसर्च. खालीलपैकी वर्णनात्मक संशोधनाचे उदाहरण कोणते? ऑप्शन्स आर इफेक्टिव्हनेस ऑफ प्रोजेक्ट अँड लेक्चर मेथड, contribution of Mahatma Jyotiba Phule in women education, spelling problems faced by the Harish, swine flu outbreak study. ठीक आहे, प्रकल्प व्याख्यान पद्धती, परिणामकारकता, महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान, हरीशला भेडसावणारा शुद्ध लेखन समस्या आणि स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावाचा अभ्यास. तर याच्यामध्ये सर्वेक्षण कशामध्ये करू शकतो आणि यापैकी कुठल्या संशोधनामध्ये सर्वेक्षण केलं जाऊ शकतं हे आपल्याला सांगायचं आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावाचा अभ्यास. म्हणजे किती जणांना स्वाईन फ्लू झाला होता किंवा किती दिवस तो राहिला होता, त्याचे काय काय सिम्पटम्स तुम्हाला दिसले, तुम्ही त्याच्यावर काय काय उपाययोजना केल्या, ह्याचं काय आहे ह्याचा सर्वे तुम्ही करू शकता, लोकांकडून याची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तसं प्रकल्प किंवा व्याख्यान पद्धतीला परिणामकारक करण्यासाठी सर्वे करण्याची गरज आहे का? नाही. जी ऑलरेडी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे त्या बेसिसवरती तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्योतिबा फुलेंच्या स्त्री शिक्षणातील योगदान जे त्यांनी काम केलेलं आहे ते जसंच्या तसं डिस्क्राईब करायचं, त्यामुळे तिकडे सर्वेक्षण नाहीये. आणि हरीशला भेडसावणारा हे काय झालं ऍक्शन रिसर्चचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे इमिडिएट सोल्युशन त्याच्यावरती शोधायचं, तर त्याच्यामध्ये सर्वेक्षण करण्याची गरज नाही. म्हणून ऑप्शन 4 या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. खालीलपैकी कोणता माहितीचा स्रोत प्राथमिक नाही? ऑप्शन्स डायरी, कोर्ट डिसिजन, ऑफिस रेकॉर्ड्स, स्कूल टेक्स्ट बुक. ठीक आहे, डायरी, कोर्ट निर्णय, कार्यालय नोंदी आणि शालेय पाठ्यपुस्तक. प्राथमिक स्रोत नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 शालेय पाठ्यपुस्तक, स्कूल टेक्स्ट बुक. ठीक आहे, हे काय आहे ऑलरेडी रेडी असतं किंवा दुसऱ्या कशातून एक पार्ट घेतलेला असतो, जसं की कविता असतात, कवितेचे 2-3 कडवे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये घेतली जातात. ठीक आहे, हा त्यामुळे हा प्राथमिक स्रोत नाही. ठीक आहे, नवीन तयार करत नाही. पुढचा प्रश्न आहे द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पल सिलेक्शन्स आर डॅश डॅश. संभाव्यता नमुना निवडीची वैशिष्ट्ये काय काय आहेत? ऑप्शन्स आहेत a representative sample was selected, the sample size is adequate, a reliable sample is selected. प्रातिनिधिक नमुना निवड होते, नमुन्याचा पर्याप्त आकार होतो, विश्वसनीय नमुन्याची निवड होते. आता याच्यातला करेक्ट आन्सर कुठला असणार आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 A, B, C all 3. ठीक आहे, संभाव्यता नमुना म्हणजे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग विषयी कुठलं बरोबर आहे ते सांगायचं होतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे आहे पर्याप्त असतो, आकार पर्याप्त असतो, विश्वसनीय नमुन्याची निवड होते आणि प्रातिनिधिक नमुना असतं, हे तिन्ही पण त्याच्याशी रिलेटेड वैशिष्ट्य आहेत. म्हणून ऑप्शन 4 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे द मेन रिझन बिहाइंड द इंडिफरन्स ऑफ प्रोफेसर्स टुवर्ड्स द रिसर्च इन द एज्युकेशन सेक्टर ॲट प्रेझेंट इज डॅश डॅश. सध्या शिक्षण क्षेत्रात प्राध्यापकांच्या संशोधनाविषयीच्या उदासीनतेमागील मुख्य कारण डॅश डॅश आहे. ऑप्शन्स आहेत द डायरेक्टर्स ऑफ द इन्स्टिट्यूशन्स हॅव ऑब्लिगेशन्स टू देम, द युनिव्हर्सिटी डज नॉट ग्रँट फॉर रिसर्च, लॅक ऑफ रिसर्च एन्व्हायरमेंट, रिसर्च हॅज नो बेनिफिट इन पर्सनल लाईफ. ठीक आहे, संस्था चालकांची बंधने त्यांना असतात,
संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान देत नाही, संशोधन विषयक वातावरण अभाव आहे, संशोधनाचा वैयक्तिक जीवनात फायदा नसतो. सो यापैकी कुठला रिझन आहे की संशोधनाविषयी उदासीनता आहे कोणामध्ये? शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापकांच्या मागे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, वातावरणाचा अभाव आहे. रिसर्च साठी त्यांना प्रोत्साहन मिळत नाही किंवा तसं वातावरण त्यांना मिळत नाही, म्हणून त्याच्या बाबतीत उदासीनता दिसून येते किंवा इंटरेस्ट दिसत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲज अ रिसर्चर यू डॅश डॅश ऑन द ओपिनियन ऑफ द अदर्स. एक संशोधक म्हणून तुम्ही इतरांच्या मतांवर डॅश डॅश असता. कसं? ऑप्शन फर्स्ट, बिलीव्ह इझिली, सहजगत्या विश्वास ठेवता. डज नॉट बिलीव्ह, विश्वास ठेवत नाही. ट्राय टू नो द ट्रुथ विथ द ॲब्सोल्युटनेस, ठीक आहे, सत्य निरपेक्षतेने जाणण्याचा प्रयत्न करता. 4, इग्नोर्स, दुर्लक्ष करतो. संशोधक म्हणून याच्याकडे तुम्ही काय करू शकणार आहात? सहज विश्वास ठेवून पण चालणार नाही किंवा अविश्वास दाखवणं पण इथे चालणार नाही आणि डायरेक्ट इग्नोर करणं पण आपल्याला चालणार नाही. मग करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 3, यू ट्राय टू नो द ट्रुथ विथ ॲब्सोल्युटनेस, म्हणजे सत्य निरपेक्षतेने जाणण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 3 ते करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द रोल ऑफ एक्झामिनर्स ऑफ रिसर्च रिपोर्ट्स. संशोधन अहवालाच्या परीक्षकांची भूमिका खालीलपैकी कोणत्या प्रकारची असावी? ऑप्शन्स कोट्स दिलेले आहेत ऑप्शन्स मध्ये, त्याच्या आधी 3 स्टेटमेंट दिलेले ते बरोबर आहेत की यातले कुठले निवडायचे आहेत ते सांगायचे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन ऑफ रिसर्च, देन सजेस्टिंग अमेंडमेंट्स, रिसर्चर्स पॉइंट ऑफ व्ह्यू इन इंटरव्ह्यू. संशोधनाचे वस्तुनिष्ठ परीक्षण करणारी असावी भूमिका, की सुधारणा सुचवणारी, की संशोधनाचा दृष्टिकोन मुलाखतीत जाणून घेणारी. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, ABC. दृष्टिकोन पण जाणून घ्यायला पाहिजे रिसर्चर्सचा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळे सजेशन्स द्यायला पाहिजेत आणि परीक्षण पण करणारे परीक्षक आपल्याला पाहिजे. परीक्षक आहे म्हणजे परीक्षण तर करायलाच पाहिजे, राईट. बाकीच्या दोन्ही पण गोष्टी त्या रिसर्चरमध्ये परीक्षकामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. खालीलपैकी कोणता सरळ साधा यादृच्छिक नमुना नाही? साधा यादृच्छिक नमुना नाही. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत, मेथड ऑफ लॉटरी, ग्रिड मेथड, रेग्युलर मार्किंग सिस्टीम, प्रपोर्शनल सॅम्पलिंग. ठीक आहे. लॉटरी पद्धती, ग्रिड पद्धती, नियमित अंकन पद्धती, प्रमाणबद्ध नमुना. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, प्रमाणबद्ध नमुना, प्रपोर्शनल सॅम्पलिंग. ठीक आहे. हे काय आहे? रॅन्डम सॅम्पलिंगचं एक्झाम्पल नाहीये. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट फॅक्टर्स आर नेसेसरी टू डेव्हलप रिसर्च ॲटिट्यूड अमंग द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? ऑप्शन्स आहेत, रिसर्च वर्कशॉप शुड बी ऑर्गनाइज्ड, नॅशनल अँड इंटरनॅशनल सेमिनार शुड बी हेल्ड टू गिव्ह सायंटिफिक इन्फॉर्मेशन अबाउट द रिसर्च मेथोडॉलॉजी. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत, संशोधन कार्यशाळांचे आयोजन करावे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे घ्यावीत, संशोधन कार्यपद्धतीची शास्त्रीय माहिती द्यावी. आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 4, ABC. तिन्ही फॅक्टर्स एखाद्या स्टुडंट्स मध्ये असावेत किंवा रिसर्च ॲटिट्यूड स्टुडंट्स मध्ये येण्यासाठी आवश्यक घटक आहेत, आवश्यक फॅक्टर्स आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, PhD. How do you choose research mentor after clearing the pre-entrance exam? PhD पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही कसा संशोधन मार्गदर्शक निवडाल? ऑप्शन, who is known to you, recommended by your friends, teachers, who has good research approach and subject knowledge which is readily available. ठीक आहे. जो तुमच्या ओळखीतला असेल, तुमचे मित्र शिक्षक ज्याची शिफारस करतील, ज्याचा संशोधनात्मक दृष्टिकोन विषय ज्ञान चांगले आहे आणि जो सहज उपलब्ध होईल. याचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 3. का? की ओळखीने किंवा मित्रांनी सुचवलेला याच्यापेक्षा तुमच्या सब्जेक्टचं नॉलेज कोणत्या रिसर्चरला आहे किंवा कोणत्या गाईडला आहे हे बघून तुम्ही काय करता? मेंटॉर निवडता. ठीक आहे, म्हणून याचा ऑप्शन 3 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, यू वेर फ्रस्ट्रेटेड ॲज अ टीचर वेन डॅश डॅश. तुम्ही संशोधक म्हणून निराश होता जेव्हा डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत, द गाईड आस्क फॉर द करेक्शन, रिसर्च टेक्स अ लॉंग टाइम, क्वालिटी ऑफ रिसर्च सीम्स टू बी डिक्लाइनिंग, UGC डज नॉट गिव्ह ग्रँट. आता तुम्ही निराश कधी होता एक संशोधक म्हणून? ऑप्शन्स आहेत, मार्गदर्शक सुधारणा करायला सांगतात तेव्हा, संशोधनासाठी दीर्घ कालावधी लागतो तेव्हा, आणि संशोधनाचा दर्जा घसरत चाललेला दिसतो तेव्हा, UGC अनुदान देत नाही तेव्हा. ठीक आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. ठीक आहे.
आता बेस्ट ऑप्शन किंवा जेव्हा आता बाकीच्या गोष्टी काय सुधारणा करायला सांगतात करतो, म्हणजे आपला रिसर्च चांगला होतो. वेळ जास्त लागतो, ठीक आहे करतो. अनुदान देत नाही त्यावेळेस सुद्धा नाराज होऊ शकतो, पण आपण UGCचं काय करतो, अनुदान नाही मिळालं तरी पण आपण काम करतो. पण जेव्हा आपल्याला आपल्या संशोधनाचा दर्जा घसरतोय असं दिसेल त्यावेळेस आपण काय करतो, निराश होतो, राईट. म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण आजचं सेशन इथे कंप्लीट केलेलं आहे. थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.